बाईट्स अँड डिलाइट्समध्ये मी प्रज्ञा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत गव्हापासून पांढरे शुभ्र चीक कसं तयार करायचं। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे बघू शकता अगदी पांढरे शुभ्र चीक आपण तयार करतोय। तर इथे मी माझ्या घरच्यांच्या सदस्यांनुसार मी इथे 5 पायली गहू घेतलेले आहे। तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार तुमच्या घरी जितके लागत असेल गहू तेवढे तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर मी इथे पायलीने मोजून घेणार आहे, तुम्ही सुद्धा मोजूनच घ्यायचे आहेत गहू। त्यानंतर इथे आपण गहू कोणता वापरायचा, तर गहू इथे ज्याला जास्त चिक्की असते किंवा ज्याचे मांडे रोट्या होतात हाच गहू इथे वापरायचा। गहू जुना वापरायचा, जेणेकरून जुन्या गव्हाचे चीक हे जास्त पडतं आणि चिक्की जास्त असेल तरीही चीक हे जास्त निघतं। तर आज सकाळी 10 वाजता जर मी हे गहू भिजत घातले असतील तर उद्या सकाळी 10 वाजता याचं पाणी तुम्हाला चेंज करायचं। बघू शकता इथे पाण्यावरती फेस आलेला आहे। तर या प्रकारे तुम्ही गव्हावरचं सगळं पाणी हे काढून घ्यायचं। अगदी फ्रेश पाणी यामध्ये घालायचं आहे। तुम्हाला 2 ते 3 पाणी धुवून घ्यायचं, चाळणीने निथळत ठेवायचं। बघू शकता इथे मी हे स्वच्छ धुवून घेत आहे। यामध्ये पांढरं पाणी जे असतं ते सगळं काढून घ्यायचं आहे। हलक्या हाताने तुम्हाला इथून ढवळून घ्यायचं आहे, अगदी दाबून दाबून किंवा गहू फुटेल याची काळजी घ्यायची आहे। या प्रकारे चाळणीने निथळून घ्यायचं आणि सगळं पाणी हे काढून घ्यायचं। त्यानंतर फ्रेश पाण्यामध्ये तुम्हाला हे गहू टाकायचे आहे आणि पुन्हा झाकून ठेवायचं आहे। दुसऱ्या दिवशी पुन्हा 10 वाजता तुम्हाला ते पाणी स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि स्वच्छ पाणी त्यामध्ये ऍड करायचं आहे। ही प्रोसेस तुम्हाला 3 दिवस करायची आहे। तर 3 दिवसानंतर तुम्हाला गहू छान स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला पुढली प्रोसेस करायची आहे। तर इथे बघू शकता हा 3रा दिवस आहे। व्हिडिओ लांब होईल म्हणून मी तुम्हाला दुसरा दिवस दाखवलेला नाही आहे। तर इथे हा 3रा दिवस आहे। याला छान आतमधून फर्मेंट झालेला आहे, बुडबुडे पण निघत आहे, बघू शकता इथे। तर हे छान मी स्वच्छ धुवून घेतले आहे, 3 ते 4 पाण्याने धुवून घेतलेले आहे। हलक्या हाताने धुवायचं आहे जेणेकरून गहू फुटता कामा नाही। तर इथे आपण आता याला बारीक करून घेणार आहोत। इथे काही साहित्य लागत आहे, मिक्सर आहे, मिक्सरचं मोठं भांडं लागणार आहे, 1 गुंड पाणी, सोबतच तेल, 1 सुती कापड, 2 मोठे टोपले, टब आणि 2 ते 3 चाळण्या। या प्रकारे बघू शकता इथे गहू आपण जर दाबून बघितला 2 बोटाच्या साह्याने तर एवढा चीक एका गव्हामधला निघतो। तर याच प्रकारे आपल्याला सगळे गहू हे दळून घ्यायचे आहे आणि चीक तयार करायचा आहे। गहू दळताना घ्यायची काळजी म्हणजे अशी की जेव्हा आपण गहू दळतो तेव्हा त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकतो आणि आपण 2 ते 3 वेळा पल्स मोडवर तुम्हाला गहू हे फिरवून घ्यायचे आहे। अगदी तुम्हाला बारीक पेस्ट बनवायची नाही आहे। बारीक पेस्ट जर बनली तर तुम्ही जेव्हा हे गाळून घेता तेव्हा तुम्हाला त्या चिकामध्ये सुद्धा लालसर असा कोंडा दिसतो आणि तुमची कुरडईही लाल होते। तुम्ही सुती कापडाने जरी गाळलं असाल तरी तुम्हाला ते लालसरच दिसणार। मग तुम्ही म्हणाल की तुम्ही जी सांगितलेली प्रोसेस आहे त्याच प्रोसेसने आम्ही फॉलो केलं तरी पण आमची कुरडई लाल झाली कशी, तर त्यासाठी म्हणून फाईन पेस्ट करू नका। 2 ते 3 वेळा पल्स मोडने तुम्ही गहू दळून घ्या। आणि या प्रकारे तुम्ही इथे बघू शकता मी तांदळाची मोठी चाळणी घेतलेली आहे, त्या चाळणीमध्ये हे सगळे बारीक दळलेले गहू यामध्ये आपल्याला गाळून घ्यायचे आहे। तर या प्रकारे इथे आपण चाळण्यांना तेल लावून घेतलेलं आहे। कोणतेही साहित्य तुम्ही वापरत असाल इथे तुम्ही तेल लावून घ्यायचं आहे। तेल लावून घेतलं तरी चालेल, नाही घेतलं तरी चालेल, सारखाच फरक पडतो। फक्त तुम्ही लगेच तुमचं काम झाल्यानंतर त्या भांड्यांचा यूज झाल्यानंतर लगेच तुम्ही त्यांना स्वच्छ करून घ्यायची, म्हणजे भांडेही अजिबात खराब होणार नाही किंवा कोरडी होणार नाही, चिकट होणार नाही आणि तुम्हाला घासायला सुद्धा त्रास होणार नाही। या प्रकारे इथे बघू शकता मोठ्या चाळणीने गाळून झालेलं आहे। आता इथे मी दुसरी छोटी चाळणी घेतलेली, मी एकटी असल्यामुळे मला छोट्या चाळणीने गाळावं लागतं। सोबत कोणी असेल तुम्ही मोठी चाळणी घेऊन एकाने चाळणी पकडायची आणि दुसऱ्याने तो कोंडा दाबून घ्यायचा। या प्रकारे इथे कोंडा निघालेला आहे आणि चीक आपण त्या दुसऱ्या टोपल्यामध्ये काढून घेतलेला आहे। कोंड्यामध्ये आता एक अर्धा भरणं तरी मी इथे पाणी ऍड केलेलं आहे आणि छान चुरून घ्यायचं आहे। दोन्ही हाताने छान चुरून घ्यायचं आणि या प्रकारे तुम्ही इथे त्यामधला चीक काढून घ्यायचा। ज्या प्रकारे आपण लाडू बांधतो त्याच प्रकारे तुम्हाला इथे लाडू बांधायचा आहे आणि त्याला पिळून काढायचं आहे। बघू शकता इथे उरलेला हा असा कोंडा बाजूला होतो आणि या प्रकारे आपल्याला या कोंड्यामधलं सुद्धा चीक काढता येईल। बघू शकता इथे असं तुम्हाला 2 वेळा करायचं आहे। अगदीच 3 वेळा वगैरे करायची काही गरज नाहीये। 2 वेळा जरी केलं तो गोळा आपोआप सुटतो, म्हणजे त्यामधलं चीक हे संपलेलं आहे आणि तो कोंडा आपण एकतर तुम्ही गाई वासरांना देऊ शकता किंवा तुम्हाला त्याचं काही बनवायचं असेल तर बनवू शकता, पण मी याचं काहीही बनवत नाही, मी गाई वासरांना देऊन देते। आणि त्यानंतर बघू शकता इथे ही दुसऱ्यांदा आहे जे आपण इथे कोंड्यामध्ये पाणी घातलेलं आहे, छान चुरून घ्यायचं। या प्रकारे बघू शकता यामध्ये सुद्धा पांढरा चीक तुम्हाला दिसेलच। तर या प्रकारे चुरून घ्यायचं आणि त्यानंतर याचे गोळे बांधून छान दाबून दाबून यामधलं चीक काढून घ्यायचं। बघू शकता इथे ही प्रोसेस तुम्हाला नक्की फॉलो करायची आहे, त्यामुळे तुम्ही या गव्हामधलं संपूर्ण चीक हे एकत्रित करू शकाल। प्रत्येक स्टेप तुम्ही याच प्रकारे फॉलो करा, तुम्ही अगदी पांढरं शुभ्र चीक स्वतः तयार करू शकता। जे कोंड्यामधलं चीक निघालेलं आहे ते सुद्धा तुम्हाला चाळणीने गाळून घ्यायचं आहे। तर पहिल्या स्टोव्हमध्ये जिथे आपण फर्स्ट टाइम जे दळले होते गहू ते
गाळून घेतले होते त्याच टबमध्ये तुम्हाला हे सगळं एकत्र गाळून घ्यायचं आहे आणि या प्रकारे तुम्हाला गव्हाचा कोंडा हा दाबून दाबून त्यातलं चीक काढून घ्यायचा आहे. बघा इथे दुसऱ्यांदा आपण जेव्हा चीक काढून घेतलेला आहे तेव्हा हा गोळा बघा सुटत आहे आणि आपण दाबतो तेव्हा त्याच्यानंतर लगेच बघायचं तो गोळा असा फुलतो, म्हणजे त्यामध्ये काहीही चिकटपणा नाही आहे हे सिद्ध होतं. तर त्यानंतर आपण इथे एक मोठा डबा घेतलेला आहे, खोल डबा घ्यायचा आणि त्याला सुती कापड बांधायचा. आपल्याकडे जो दुपट्टा असतो व्हाईट दुपट्टा असतो, कलरचा दुपट्टा कुठलाही वापरू नका जेणेकरून त्या दुपट्ट्याचा कलर त्या चिकामध्ये उतरेल आणि चिकाचा रंग हा वेगळाच काहीतरी होईल. तर इथे मी जो आपण बांधतो दुपट्टा व्हाईट तो दुपट्टा मी यूज केलेला आहे. पहिले गव्हाची बारीक चाळणी घ्यायची आहे, कणिक गाळतो ती चाळणी घ्यायची आहे, त्यातून तुम्हाला चीक खाली करायचे, त्यानंतर त्या सुती कापडामधून खाली जाईल. या प्रकारे त्या सुती कापडावर देखील इथे लाल कोंडा निघालेला आहे आणि एवढं आपण चीक त्यामधलं काढून घेतलेलं आहे. आता हे चीक अशा ठिकाणी ठेवायचं आहे ज्या ठिकाणी तुम्ही याला 10 वेळा हलवू शकणार नाही. एकदा आपण डबा ठेवला की त्यानंतर त्याला परत परत हलवायचं काम नसलं पाहिजे. त्यासाठी म्हणून एक जागा ठरवून घ्यायची आणि त्याच ठिकाणी तुम्हाला हा चिकाचा डबा ठेवायचा आहे. त्यानंतर रात्रभर चीक सेट होतं, बघू शकता इथे रात्रभर चीक सेट होतं आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला यातलं पाणी काढून घ्यायचं आहे. जेवढं लालपणे तुम्हाला वर दिसतंय तेवढं काढून घ्यायचं आणि बाकीचं असं वाटत असेल की चीक आता पडत आहे या पाण्यामध्ये तर दुसरा एक डबा घ्यायचा किंवा भांडं घ्यायचं, त्यामध्ये उर्वरित चीक हा काढून घ्यायचा आणि जो खाली खडा असतो तो चिपकूनच राहतो, तो निघत नाही, तो खूप दाट असतो. तर हा तो खडा आहे, बघू शकता याला खडा म्हणतात, गव्हाच्या खड्यापासून केलेली कुरडई वगैरे आपण जे बोलतो ते. तर इथे मी हे वरचं पाणी काढलेलं आहे आणि हा खडा आहे. खडा हा खूप घट्ट असतो, बघू शकता इथे तुम्हाला कन्सिस्टन्सी समजतच असेल किती घट्ट असेल हा खडा. यापासून तुम्ही कुरडई, पळी पापड आणि सांडोळा हे तीनही प्रकार अगदी पांढरी शुभ्र बनवू शकता. याची सुद्धा तुम्ही बनवू शकता पळी पापड वगैरे, पण कुरडई ही तुम्ही खड्यापासूनच बनवायची आहे आणि याला तुम्ही रात्रभर सेट करायला ठेवायचं आहे परत आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यावरचं लाल लाल पाणी जे निघतं ते काढून घ्यायचं आहे जेणेकरून पांढरा चीक आपल्याला या प्रकारे मिळेल. तर याची मी आता बघू शकता पळी पापड तयार केलेले आहे, त्या चिकापासूनच केलेले आहे तयार, बघू शकता इथे. आणि कुरडई पण तयार झालेली आहे. त्यानंतर आपण इथे सांडोळ्या बनवणार आहोत. तुम्हाला जर सांडोळ्याची रेसिपी हवी असेल तर कमेंट सेक्शनला नक्की मला कमेंट करा. त्या प्रकारे इथे पांढरी शुभ्र दिसतंय, बघू शकता तुम्ही इथे ज्या प्रकारे तुम्ही इथे पांढरं बघत आहे त्याच प्रकारे तुम्हाला तळण काढताना सुद्धा ही कुरडई पांढरीच दिसणार आहे. तर इथे ही कुरडई वाळून वगैरे झाल्यानंतर मी तुम्हाला तो सुद्धा व्हिडिओ दाखवेल. आणि ह्या आहेत वाफेवरच्या सांडोळ्या, सांडोळ्या सुद्धा अतिशय उत्तम लागतात. तर बघू शकता इथे मी पळी पापड हा तळलेला आहे, पांढरा शुभ्र झालेला आहे. तुम्हाला लालसर दिसत असेल ते सांगा, नसेल दिसत तेही सांगा. आणि त्यानंतर इथे कुरडई टाकतोय, तर कुरडई सुद्धा बघू शकता पांढरी शुभ्र झालेली आहे. फक्त तुम्हाला एक काळजी घ्यायची अशी की तुम्ही जेव्हा तेल गरम करता तेव्हा कडकडीत गरम करायचं. आता कडकडीत म्हणजे त्यामधून जेव्हा वाफ निघत आहे, धुवा निघत आहे, तेव्हा तेल ते कडकडीत गरम झालेलं आहे. आणि जेव्हा आपण तळण कुठलंही काढू तेव्हा तेही कडकडीतच गरम करायचं जेणेकरून पापड छान फुटून निघेल. तुम्ही इथे बघू शकता मी गव्हापासून जे काही पदार्थ तयार केलेले आहे वाळवणाचे ते अगदी पांढरे शुभ्र झालेले आहे. तुम्ही ही स्टेप फॉलो करा, तुम्ही एका प्रयत्नामध्येच तुम्हाला गव्हापासून पांढरे शुभ्र चीक तयार करता येईल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करत चला.